नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, सध्या अनेक जाहिराती प्रसिद्ध होत आहेत, त्यामध्ये आता एक नवीन ॲडिशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कालच आपण IBPS मार्फत 10,000 प्लस जागांसाठी, ज्यामध्ये मराठी भाषा येत असेल तर 1,000 प्लस जागांसाठी तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करू शकता, त्याबाबतचा अपडेट आपण अपलोड केलेला होता। त्यानंतर आता एक नवीन जाहिरात, ज्यामध्ये सहाय्यक पदासाठी 500 जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। आणि अगेन यासाठी सुद्धा कोणतीही पदवी असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। यामध्ये तुमचा पे स्केल 22,405 ते 62,265 राहणार आहे। स्टार्टिंग सॅलरी तुमची अराउंड 40,000 राहणार आहे। सॅलरी सुद्धा चांगली आहे, कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता। आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत। त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की या ठिकाणी आपल्या चॅनलला नोटिफिकेशन ऑन करा। बघा मित्रांनो, ही जी काही महत्त्वाची मुद्दे या भरतीबाबतचे आपण अगेन पाहणार आहोत, ज्यामध्ये एकूण जागा 500, नंबर ऑफ वॅकन्सी चांगले आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता। पात्रता अगेन कोणतीही पदवी असेल तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। लक्षात घ्या, सध्या कोणतीही पदवी असेल तर भरपूर जागांसाठी रिक्रुटमेंट जाहिराती प्रसिद्ध होत आहेत। अशावेळी तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करून अर्ज करून त्या ठिकाणी प्रिपरेशन करणे कंटिन्यू तुमचे महत्त्वाचे आहे। यासाठी परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्यांनी एक्झाम सेंटर दिलेले आहेत। नोकरी ठिकाण सुद्धा तुम्हाला महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी मिळणार आहे। मेल फिमेल दोन्ही अप्लाय या ठिकाणी कॅन्डिडेट करू शकतात आणि वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार या ठिकाणी 22,405 ते 62,265 अराउंड 40K तुमची पर मंथ सॅलरी या ठिकाणी राहणार आहे। सो या ठिकाणी सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही जी कंपनी आहे ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येते, त्यामुळे नक्कीच सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे। ज्यासाठी स्पेसिफिक जागा या महाराष्ट्रासाठी आहेत, ज्या ठिकाणी तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे। अगेन कालच्या जाहिरातीसारखीच ही जाहिरात आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ 500 असिस्टंट, 500 जागा या असिस्टंट पदांच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत इन ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ज्यासाठी इन्व्हॉल्वमेंट्स अँड बेनिफिट्स 22,405 62,265 चा पे स्केल तुम्हाला आहे, ज्यामुळे अप्रॉक्सिमेट तुमची 40,000 पर मंथ सॅलरी या ठिकाणी इनिशियल स्टेजमध्ये राहणार आहे। सो सॅलरी सुद्धा चांगल्या प्रकारे तुमची पहिलाच मिळत आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला मेडिकल पॉलिसी, रिएम्बर्समेंट या सर्व गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत, ज्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो। सो त्याबाबत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही आहे। 500 जागा टोटल या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। आता वॅकन्सीची डिटेलमध्ये आपण या ठिकाणी माहिती घ्या तर स्टेट, युनियन, टेरिटरी वाईज वॅकन्सीज आपण या ठिकाणी बघणार आहोत। लक्षात घ्या, काल IBPS मार्फत 10,000 प्लस जागांसाठी भरती होत होती, त्यामुळे 1,000 प्लस जागा महाराष्ट्र होत्या। या ठिकाणी 500 टोटल जागा भरल्या जाणार आहेत, ज्यापैकी महाराष्ट्रासाठी, ज्यामध्ये तुम्हाला मराठी भाषा येणे आवश्यक आहे, यासाठी टोटल 64 जागा आहेत। अगेन कम्पेअर टू इतर स्टेट जर बघितला तर महाराष्ट्रासाठी जागा चांगल्या आहेत, या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे। सो टोटल 64 जागापैकी 21 जागा ओपनसाठी, 4 जागा EWSच्या, 23 OBCच्या, 10 STच्या आणि 6 जागा या ठिकाणी SC साठी महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत। आता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा, अगेन मी फक्त एक ठिकाणी मार्क केलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। कॅन्डिडेट मस्ट पजेस द मिनिमम क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन। कोणत्याही विषयामध्ये, कोणत्याही डिसिप्लिनमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। या व्यतिरिक्त दुसरा कोणताच त्याने या ठिकाणी क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे। या व्यतिरिक्त तुमचं इंग्लिश सब्जेक्ट हा असणे आवश्यक आहे। SSC, HSC, इंटरमिजिएशन किंवा ग्रॅज्युएशन लेवलला कोणताही एक विषय इंग्लिशचा असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, आणि तो असणारच आहे मित्रांनो, त्यामुळे ग्रॅज्युएशनवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त नॉलेज ऑफ रीडिंग, रायटिंग अँड स्पीकिंग ऑफ रिजनल लँग्वेज, जी रिजनल लँग्वेज आहे महाराष्ट्रासाठी मराठी, त्या भाषेची तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो लिहिता वाचता बोलता आली पाहिजे, ज्याची टेस्ट सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे, क्वालिफाईंग प्रोबॅबिलिटी टेस्ट असणार आहे। त्याबाबत तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे। ज्या मेन इम्पॉर्टंट टेस्ट आहेत त्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करू शकता। आता या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन नंतर एज लिमिट बघा, 21 ते 30 वर्ष एज लिमिट या ठिकाणी हे ओपनसाठी राहणार आहे। सो या एज लिमिटमध्ये तुम्ही असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता, आणि जर ओपन कॅन्डिडेट असाल तर हे तुम्हाला एज लिमिट लागू राहील। या व्यतिरिक्त शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबला 5 वर्ष, OBCला 3 वर्ष, अपंगांना 10 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅन, डिसेबल सर्व्हिसमॅन यांना ॲक्च्युअल पिरियड प्लस 3 इयर्स सर्व्हिस रिलॅक्सेशन, विडोज, डिवोर्स वुमन लिगली सेपरेटेड 5 वर्ष, आणि एक्झिस्टिंग एम्प्लॉईज ऑफ ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी यांना सुद्धा 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळत आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करू शकता। आता या सिलेक्शन प्रोसेस बघा, सिलेक्शनमध्ये पहिला तर तुमची प्री एक्झाम होणार आहे, त्यानंतर मेन एक्झामिनेशन असणार आहे, आणि त्यानंतर त्या ठिकाणी रिजनल लँग्वेज टेस्ट जे असणार आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। प्री एक्झामिनेशनमध्ये इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी बाबतचे 100 क्वेश्चन 100 मार्कांसाठी राहील। ज्यानंतर तुमची मेन्स एक्झाम होईल। मेन्स एक्झाममध्ये टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग, न्यूमेरिकल ॲबिलिटी, कॉम्प्युटर नॉलेज, जनरल अवेअरनेस याबाबतचे 200 क्वेश्चन 200 मार्कांसाठी त्या ठिकाणी विचारले जातील, ज्यामार्फत तुमची फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी मित्रांनो होणार आहे। सो या बेसिसवर तुम्ही तयारी करू शकता, आणि यानंतर यासाठी मित्रांनो अपियर होऊ शकाल।
आता या ठिकाणी बघा एक्झामिनेशन सेंटर्स फार महत्त्वाची गोष्ट आहे. एक चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामधून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी ट्रॅव्हल करण्याची गरज नाही आहे. मेन्ससाठी महाराष्ट्रामध्ये प्रीसाठी महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन, नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या व्यतिरिक्त नाशिक, कोल्हापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला, लातूर इतके एक्झाम सेंटर्स त्यांनी दिलेले आहेत. यानंतर महाराष्ट्रामध्येच या ठिकाणी एक्झाम सेंटर मेन्ससाठी तुम्हाला मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन आणि पुणे हे मिळणार आहे. सो तुम्ही ही एक्झाम महाराष्ट्रामध्येच देऊ शकता. अर्थात नोकरी ठिकाण तुमचं मराठी लँग्वेज असल्यामुळे महाराष्ट्रामध्येच त्या ठिकाणी राहील. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन फी यासाठी SC, ST, हँडिकॅप, एक सर्व्हिसमॅनला फक्त 100 रुपये फॉर्म फी आकारलेली आहे. इतर कॅन्डिडेटला या ठिकाणी 850 रुपये फॉर्म फी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला भरायची आहे. सो ही तयारी तुमची असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता. आता अप्लाय करण्यासाठी orientalinsurance.org.in या वेबसाईटला व्हिजिट करू शकता, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घ्या, नोटिफिकेशन रीड करा आणि जर इंटरेस्टेड असाल तर अप्लाय करू शकाल. अप्लाय करण्यासाठी महत्त्वाच्या डेट्स 2/8/2025 पासून 17/8/2025 पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे किंवा त्या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचे आहेत. आजपासून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली आहे. प्री एक्झाम ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे 7/9/2025 ला होईल, तर मेन्स एक्झाम 28/10/2025 ला या ठिकाणी होणार आहे. सो यानुसार तुम्ही तयारी करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. येणाऱ्या काळात सुद्धा मित्रांनो भरपूर जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. रेल्वेच्या असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या असतील किंवा महाराष्ट्र शासनामार्फत सुद्धा 150 दिवसांचा जो कार्यक्रम आहे त्या अंतर्गत जर सर्व गोष्टी प्रॉपर झाल्या तर भरपूर जाहिराती येणाऱ्या काळामध्ये प्रसिद्ध होतील. त्यासाठी तुम्ही मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेल आयकॉनवर क्लिक कराल. धन्यवाद.